खुशी खुशी आता कसं वाटतंय? छान वाटतंय ना? गारगार वाटतंय. खर तर आपल्या विभागाचे कार्यसम्राट खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे जनतेतल्या मनातले आमदार आदरणीय अतुलशेठ बेनके साहेब, मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय काळे साहेब, आणि या ठिकाणी सर्व पक्षाचे अध्यक्ष, सर्व मान्यवर, गर्दी भरपूर झालेली आहे. बाहेर उभं राहायला जागा नाही. मी या ठिकाणी सर्व उमेदवार मगाशी सांगितलं की निश्चितपणे अतुलशेठ बेनके साहेब खरं तर या तालुक्यामध्ये आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, अजितदादाच्या माध्यमातून, अतुलशेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून, कोल्हे साहेबांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये विकास झाला. मी या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपल्याला आता खरं तर सर्वांना विचार करायचा आणि या ठिकाणी खरं तर आपल्या घड्याळ आणि मशाल हे दोन्ही चिन्ह आपल्या समोर आहेत. या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजे शेतकऱ्यांचं दैवत, खरं तर पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत. कालला आपण सभा पाहिली आणि आजची आपण सभा पाहतोय. कालची सभा होती ओढाताण आणि आजची सभा आहे खुशी खुशी. ओढाताण करून माणसं आणणं आणि मजुरीला माणसं आणणं आणि खुशी खुशी माणसं आणणं याच्यात फार फरक आहे. माहिती आहे बरोबर कोण आले वर हात कर बरं. माहिती आहेच्या प्रचारला कोण कोण आले वर हात कर जरा. वर हात करा, लाजू नका, वर हात करा. फार लांबपर्यंत हे सगळी महिला म्हणजे करा खाल्यात. आमदार साहेब पहिली पेटी इकून सुटणार आहे. 12 तांबे गटाचा निकाल मी कोल्हे साहेब तुम्हाला आजच सांगतो. पहिली जुन्नर तालुक्यात बोवणी होणार आहे आणि तुम्ही पैल लावा. या 8 गटामध्ये जे उमेदवार जास्ती मताने निवडून येतील त्यांना बक्षीस ठेवा. होऊन द्या खर्च. अगदी खुशी खुशी. आमच्याकडं अगोदर 15 दिवस काय उमेदवारांनी प्रचार केला. काय केलं? 15 दिवस प्रचार केला, गाड्या सजवल्या, आमच्या कुकडेश्वराला पाठवलं, तिथं शपथा घेतल्या आणि उमेदवार मिळत नव्हते आणि आता 3 उमेदवार बदलले. आपलीच पार्सल घेतली त्यांनी, त्यांना उमेदवारच नव्हते. पण मी निश्चितपणे सांगतो की उदापूर डिंगोरे आणि 12 तांबे या 2 गटाची जबाबदारी आदिवासी वादळ घेणार आहे हे तुम्हाला साहेबांना सांगतो. आणि ती अगदी खुशी 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 खुशी. नाद नाही करायचा, नाही करायचा नाद. मी या ठिकाणी खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत. माझी इच्छा आहे की आपल्या 8 पैकी 8 निवडून आले पाहिजे. मी अधिक तर काही बोलणार नाही, नेत्यांची भाषणं ऐकायची आहेत. कारण आता आपल्याला 15 दिवस भाषण करायचे वर मावळामध्ये, फार वर कोपरे मांड्यापर्यंत. त्याच्यामुळे निश्चितपणे मी माझं भाषण थांबवतो. फक्त एक घोषणा वर हात करून जोरदार झाली पाहिजे. मी या ठिकाणी पुढे म्हणतो, मागे म्हणायचंय सगळ्यांनी. मी बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लांब आवाज गेला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अतुलशेठ बेनके आगे बढ़ो, अमोल कोल्हे साहेब आगे बढ़ो. या ठिकाणी सर्व नेते मंडळ आहे. रिपब्लिकन पार्टीचा आपल्याला पाठिंबा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आपल्याला पाठिंबा आहे. आणि ही 8 सीटं आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारचं मतभेद न करता आपण निवडून आणायचे. आणि अगदी खुशी खुशी परत एकदा आलेल्या सर्व
मंडळींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो का येत्या 5 तारखेला सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झाली, चहा पाणी झाला का जाऊन पहिला 5 तारखेला घड्याळाचं बटन दाबायचं, मशालचं बटन दाबायचं आणि प्रचंड बहुमताने विजय करायचं आणि 7 तारखेला धूम धडाका खुशी मिरवणूक काढायची अशा शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी.